हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एम-पी-एस-सी पॉईंट. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल एम-पी-एस-सी गट क सेवा पूर्व परीक्षा 2026चे सध्या फॉर्म भरणे सुरू आहे. तर बघा, ही जी जाहिरात आहे गट क ची, ती एकूण 2619 पदांसाठी आली होती. 2619. तर यामध्ये उद्योग निरीक्षकची पदं होती, तांत्रिक सहाय्यकची 3, कर सहाय्यकची 282, AMVIची 461 आणि लिपिक टंकलेखकची 1864 पदं यामध्ये होती. अशी एकूण 2619 पदांसाठी ही जाहिरात आली होती. तर या जाहिरातीमध्ये नव्याने काही संवर्ग ॲड झालेले आहेत, तसेच त्यांच्या जागा देखील ॲड झालेल्या आहेत. तर त्याच संबंधी आपला हा व्हिडिओ आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तो बघा, आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी आयोगाचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे, जे की महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2026 संबंधी आहे. बघा, एक आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये गट क चे काही जे संवर्ग आहेत, जे सरळ सेवेतून भरले जायचे, तर ते ॲड करण्यात आलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, त्यामुळे नक्कीच पदसंख्या देखील वाढलेली आहे आणि एक चांगला आकडा जो आहे तो इथे पदसंख्येचा तयार झालेला आहे. म्हणून तुम्हाला येत्या डिसेंबरपर्यंत एक पोस्ट हाती घेण्यासाठी ही चांगली संधी आहे. बघा, इथे सांगितलेलं आहे या शुद्धीपत्रकामध्ये, की गट क संयुक्त पूर्वमधून 2619 रिक्त पदे भरण्यासाठी ॲड आली होती आणि OMR बेस आता ही एक्झाम घेतली जाणार आहे. इथे बघा, भरती प्रक्रिया जो नियम आहे त्यानुसार काही संवर्ग गट क कडे देण्यात आलेले आहेत एम-पी-एस-सीकडे आणि मागणीपत्रे प्राप्त होत आहेत व ती पदसंख्या इथे आपल्याला दिलेली आहे त्यांनी. सो बघा, महसूल व वन विभागाचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे पद एम-पी-एस-सी ग्रुप सी मधून भरलं जाईल आणि त्याच्या एकूण जागा सध्या 1539 आलेल्या आहेत आणि यासाठी क्वालिफिकेशन एनी डिग्री लागणार आहे, कुठलीही डिग्री तुमची चालेल. आणि वयोमर्यादा बघा 5 ऑगस्ट 2026 रोजी गणली जाणार आहे. बघा, यासंबंधी डिटेल जाहिरात जी आहे ती देखील येणार आहे. पण आयोगाने हे टाकून दिलं, की यामध्ये या ज्या जागा आहेत त्या ॲड होणार आहेत किंवा याची मागणीपत्र प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे एकूण जाहिरात जी आहे ती 5707 पदांसाठी असणार आहे. बघा, इथं तलाठी ॲड झालेला आहे. त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई येथील सीनियर क्लर्क असेल, सीनियर अभिलेखापाल असेल, वरिष्ठ लिपिक असेल, गट क संवर्गाचं हे पद, याच्या एकूण 11 जागा, त्या देखील कोणतीही डिग्री त्याला लागणार आहे. आणि त्यानंतर कृषी विभाग जो आहे त्यातील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क संवर्गाचं पद आहे, यासाठी मत्स्य विज्ञानची डिग्री लागणार आहे. या एकूण 254 जागा यामध्ये ॲड होतील. बघा, या जागांचा म्हणजे जरी तुमच्याकडे डिग्री नसेल तरी फायदा काय होईल, तर प्रीचा कट ऑफ जो आहे तो टोटल या जागांच्या संख्येमुळे कमी लागेल आणि बऱ्याच कॅन्डिडेट्सना मेन्स देण्याची संधी निर्माण होणार आहे. या सर्व जागा जरी तुम्ही यासाठी क्वालिफाय नसाल तरी प्री तरी ॲटलिस्ट तुम्ही त्या जागेच्या बेसवरती क्वालिफाय होऊ शकतात. त्यानंतर बघा, लिपिक टंकलेखक विविध संवर्ग इथे आहेत. हे शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, आदिवासी विभाग, महसूल वन विभाग आणि महसूल वन विभागातील नोंदणी व मुद्रांक विभाग यातील बघा 230, 155, 69, 480 आणि नोंदणी व मुद्रांक विभागाची 339 पदं, अशी एकूण 3088 पदं जी आहेत ती इथे ॲड झालेली आहेत या जाहिरातीमध्ये. बघा, इथे तुम्ही बघू शकता लास्ट लाईन बघा, सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 5707 पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल आणि इतर अटी व शर्तीमध्ये कुठलाही बदल नाही. बघा, यासंबंधी डिटेल जाहिरात जी आहे ती येणार आहे, पण सध्या तरी हे पदं यामध्ये ॲड झालेली आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट देखील वाढवली आहे, 5 ऑगस्ट केलेली आहे आणि तुम्ही शुल्क जे आहे ते 8 ऑगस्टपर्यंत भरू शकतात. ओके, सो अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे. सो जागा खूप आहेत, खूप मेहनत करा मित्रांनो. प्रीचा कट ऑफ खूपच कमी लागेल, म्हणजेच अगदीच यामध्ये अजून जर जागा वाढल्या तर 2023 सारखी कंडिशन व्हायला काही वेळ लागणार नाही, त्यासारखा कट ऑफ आपल्याला बघायला मिळू शकतो. पण आपल्या हातात आहे की मॅक्झिमम मार्क्स घेणं, आणि मुलं घेतात बघा मॅक्झिमम मार्क्स. जिथे स्वतः कट ऑफ 50-51 लागतो, तिथे माझेच प्रिलिमचे गुण जे आहेत ते 70-72 असतात. त्यामुळे अगदीच चांगल्या लीडने तुम्ही जर प्री क्लिअर केली तर तुम्हाला मेन्स देण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे या स्वरूपामध्ये नियोजन करून तुम्ही नक्कीच या जागांचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे, कारण परत अशा जागा येणे तेवढं पॉसिबिलिटी नाही. त्यामुळे आत्ता ज्या आलेल्या आहेत त्या बेसवर तुम्हाला नक्कीच मेहनत करणे अपेक्षित आहे. सो काही अडचण असेल तुम्हाला जाहिरातीविषयी तर मला विचारू शकता कमेंटमध्ये आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला.
आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढेच. बघा तुम्ही व्हिडिओला बघतात पण लाईक करत नाही. सो मी जनरली सांगत नाही असं, पण आता सांगतोय की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.